पुढे एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आमदार सूर्यकांत दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सूर्यकांत दळवींचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र आहे। सूर्यकांत दळवी यांनी मंगळगडमधले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रकाश शिगवण यांना घेऊन आले होते आणि या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजपसाठी हा एक वेगळा टप्पा मानला जातोय राजकीय दृष्ट्या। सूर्यकांत दळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय। एक हॉल्ट आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश असे एकंदरीत सूर्यकांत दळवी आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा नाशिक शहराचे प्रकाश शिवगण सर आहेत। दोघांशी बातचीत करणार। मंडणगडाचे प्रकाश शिवगण दोघांशी आपण बातचीत करणार। सर, सरळ प्रश्न आहे की शिवसेना ठाकरे गट आणि त्यानंतर थेट भाजप का? शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष दापोली विधानसभा मतदारसंघाचं काम करायला मला संधी मिळाली। त्याबद्दल मी बाळासाहेबांचा शिवसेनेचा ऋणी आहे। मात्र 2014 मध्ये स्वकीयानेच माझा घात केला आणि त्यानंतर स्वकीयांनाच ताकद देण्याचं काम पक्ष करत होता। हे मी 10 वर्ष पाहत होतो। पक्ष अडचणीत आल्यानंतर सुद्धा पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं काम देखील गेली 10 वर्ष प्रयत्न करत होतो। पण जेवढा प्रतिसाद पक्षाकडून मिळाला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, ही शोकांतिका आहे। दुसरी बाजू, कोकणामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला विकास करण्याची भूमिका आपण स्वीकारायची म्हटली तर कोकणामध्ये सत्ता असेल तरच कोकणामध्ये काही कामं होऊ शकतात। भाजपच का आणि भारतीय जनता पक्षात लोकसभेच्या निवडणुका आधी का तुमची एकंदरीत येण्याची इच्छा झाली? खरं म्हणजे काँग्रेस विचाराचा मी व्यक्ती होतो, कार्यकर्ता म्हणून काम करतो। खऱ्या अर्थात आता बघतोय मी आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशभरात आणि या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत विकासाच्या कामांची फार मोठी घोडदौड सुरू आहे। आदरणीय आमचे आमदार माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेबांनी 25 वर्ष नेतृत्व मतदारसंघात केलं। आजही वेगळा आमदार कदम आहेत। माझी एकच या संदर्भात विनंती अशी आहे शासनाला की मंडणगड तालुका हा अविकसित तालुका आहे, त्या ठिकाणी रोजगार नाही आणि म्हणून तिथली सगळी तरुण मंडळी जी आहे ती उठसूट मुंबई आणि पुण्यात जाते आणि म्हणून त्यासाठी मोठे उद्योगधंदे आले पाहिजेत आणि म्हणूनसाठी आम्ही खऱ्या अर्थाने या भाजपमध्येच प्रवेश केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।